नमस्कार, मी भाग्यश्री पाठक। मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे। आज पुन्हा मागे आपण जातोय। आज मार्केट पुन्हा पडेल, म्हणजे 4 पावलं पुढे 3 पावलं मागे अशी कथा चालली आहे। त्यामुळे आपल्याला सावधगिरीने पुढे सरकायला हवंय। अमेरिकेतले एअरबग, सुपर मायक्रो कम्प्युटर, नोव्हो नॉर्डिस्क, वॉल्ट डिझनी हे सगळे शेअर आपटले। एकंदरीतच गिफ्ट निफ्टी जे दर्शन देत आहे ते 150 पॉईंट निफ्टी मंदीत जाईल असं दिसतंय। आता 150 पॉईंट निफ्टी म्हणजे साधारण त्याच्या तिप्पट सेन्सेक्स मंदीत जातो, म्हणजे 400 ते 500 पॉईंट मंदीत सुरुवातीला मार्केट उघडू शकतं। काल पूर्ण वेळ अमेरिकन मार्केट मंदीतच होतं आणि शेवटी मंदीतच बंद झालं। पुष्कळ रिझल्ट्स लागले। एक रिझल्ट कमेंटमध्ये विचारला होता आणि ते जाणवतही होतं, कारण गोकुळदास एक्सपोर्ट जवळजवळ 100 रुपये काल मंदीत गेला होता, पण 3:30 वाजेपर्यंत तरी रिझल्ट काही दिसला नाही। पण गोकुळदास एक्सपोर्टचा रिझल्ट खराब आला। फॉरेन इन्व्हेस्टर्सची सेलिंगच आहे 3,315 कोटींची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची बाईंग आहे 3,801 कोटी। क्रूड आहे 78.60। आता काल जे रिझल्ट मार्केट संपल्यानंतर आले त्याच्यावर आज मार्केट रिॲक्ट करेल ते रिझल्ट आधी बघूया। गॉडफ्रे फिलिप्स रिझल्ट चांगला आला नाही, प्रॉफिट कमी झालं, मार्जिन कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं। अपोलो टायर यांचाही रिझल्ट चांगला आला नाही, प्रॉफिट कमी, मार्जिन कमी, रेव्हेन्यू वाढलं। रेडिको खेतांचा मात्र रिझल्ट चांगला आला, प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन वाढलं। किर्लोस्कर ऑइलचा रिझल्ट चांगला, प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन तिन्ही वाढलं। CCL प्रॉडक्ट्स रिझल्ट चांगला आला, प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन वाढलं। केमप्लास्ट सनमार्क ही तर तोट्यातून फायद्यात आली, मार्जिन 10.8% आणि रेव्हेन्यू सुद्धा वाढलं, रिझल्ट चांगला आहे। NHPC प्रॉफिट वाढलंय, पण रेव्हेन्यू, मार्जिन दोन्हीही कमी झालंय। लेमन ट्री हॉटेल रिझल्ट चांगला नाही आहे, प्रॉफिट कमी झालाय, मार्जिन कमी झालाय, रेव्हेन्यू वाढलाय। बालाजी एमाइन्स अपेक्षेच्या मानाने रिझल्ट चांगला आहे, केमिकल कंपन्यांचे रिझल्ट खराब येतील असे एक संकेत होते, पण त्या मानाने रिझल्ट चांगला आहे, प्रॉफिट वाढलाय, मार्जिनही वाढलाय, रेव्हेन्यू कमी आहे। केअर रेटिंग रिझल्ट चांगला आहे, प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळं वाढलंय। तालब्रॉस रिझल्ट चांगला आहे, प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळंच वाढलंय। गुजरात पिपावाव रिझल्ट चांगला आहे, प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळ्याच गोष्टी वाढल्या आहेत। ITD सिमेंटेशनचंही सगळं वाढलं आहे।
वेल्स्पन कॉर्प यांचं प्रॉफिट मार्जिन वाढलं आहे, पण रेव्हेन्यू कमी झाला आहे. कृष्णा मेडिकलचा रिझल्ट चांगला आहे. प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळंच वाढलं आहे. सुला वाईनयार्ड्सचं मार्जिन 28% फ्लॅट राहिलं आहे, पण प्रॉफिट आणि रेव्हेन्यू वाढलं आहे. ॲबॉट ABBOTT ॲबॉटचा रिझल्ट चांगला आहे. प्रत्येक गोष्ट वाढली आहे. गोदरेज कन्झ्युमर त्यांचे व्हॉल्यूम ग्रोथ 10% आली आहे आणि ते पेट केअर व्यवसायामध्ये उतरणार आहेत. आता कोणते बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचाही रिझल्ट चांगला आला आहे. कोणते शेअर तेजीत मंदीत राहतील त्याची एक लिस्ट मी देते आहे, पण मार्केट चित्र विचित्र चालेल. सुरुवातीला मंदीत राहील, नंतर RBIच्या पॉलिसीवर रिॲक्ट करेल. पॉलिसीमध्ये फारसा बदल होईल असं वाटत नाही. त्यामुळे पण काही RBIच्या गव्हर्नरनी बोलता बोलता स्पष्टीकरण दिलं किंवा लिक्विडिटीसाठी काही प्रयत्न केले तर त्याच्यावरही मार्केट रिॲक्ट करेल. तर तेजीमध्ये TVS सप्लाय चेन, KIMS, रेडिको खेतान, गुजरात पीपावाव, केमप्लास्ट सनमार, पेनिन्सुला लँड, हॅम्प्टन, साकुमा. काल सांगितल्याप्रमाणे 10 ऑगस्ट रेकॉर्ड डेट आहे. हॅम्प्टन HAMPTON ते लुधियाना इथे मॉल उभा करतात. सिग्नेचर ग्लोबल, बालाजी एमाइन्स, एलिन इलेक्ट्रॉनिक्स ELIN, ॲबॉट, मयूर युनिक्वार्टर्स ते बायबॅकवर विचार करणार आहेत म्हणून. लुपिन CLSAने अपग्रेड केला आहे. HDFC AMC, डिक्सन, फिनिक्स हे तामिळनाडूमध्ये कोईमतूर इथे मोठा मॉल उभा करणार आहे. रेडिको खेतान, मेट्रोपोलिस, सिप्ला, एमटार, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि ITD सिमेंटेशन. तर मंदीमध्ये मेटल मंदीतच आहेत म्हणून JSW स्टील, गोदरेज कन्झ्युमर, अपोलो टायर, टाटा कन्झ्युमर, टेक महिंद्रा, लेमन ट्री, गोकुलदास, टाटा केमिकल, हिंदुस्तान कॉपर, गॉडफ्रे फिलिप्स, GMM फॉडलर, TVS श्रीचक्र, इंडसइंड बँक आणि AU स्मॉल फायनान्स बँक. तरी पण कधी कधी एक गोष्ट होते, रिझल्टमधली मला एखादी गोष्ट पटत नाही. माझ्या दृष्टीने मला रिझल्ट खराब वाटतो. कदाचित माझ्या पोर्टफोलिओला ते शेअर असतील म्हणून किंवा मला घ्यायचा विचार असेल म्हणून, पण मार्केटमध्ये जो परिणाम दिसतो तो कलेक्टिव्ह इफेक्ट असतो. म्हणजे 100 लोकांपैकी
80 लोकांना तो रिझल्ट चांगला वाटला, 20 लोकांना तो रिझल्ट वाईट दिसला, तर 80 लोकांच्या प्रमाणे मार्केटमध्ये परिणाम दिसेल. पण एखाद्या रिझल्टचा विचार केला तर मीडियम टर्मसाठी चांगला दिसतोय, लॉंग टर्मसाठी सुधारणा दिसते, पण शॉर्ट टर्मच्या दृष्टीने खराब आहे, तर तो 80% लोकांना खराब वाटत असेल रिझल्ट, तर त्या दृष्टीने कलेक्टिव्ह इम्पॅक्ट म्हणतो तसा तो परिणाम मार्केटमध्ये दिसत असतो. आणि तोच परिणाम खरा, कारण मार्केटमध्ये जी प्राईस दिसते त्याच प्राईसला आपल्याला रिॲक्ट करावं लागतं. त्यामुळे त्या दृष्टीने पहा, आणि तुम्ही केलेलं निदान जर चुकलं तर का चुकलं आहे बाबा, या रिझल्टमध्ये काय चांगलं आहे, किंवा माझ्या दृष्टीने मला वाईट जाणवलं नाही पण या रिझल्टमध्ये काय वाईट आहे हे शोधून काढायचा प्रयत्न करा. म्हणजे तुमच्यात हळूहळू सुधारणा होईल. सुधारणा म्हणजे काय, तर मी बाबा 50,000 भांडवल घातलं आहे, मला पूर्वी 50,000 भांडवलातून 10,000 कमवता आले, आता मला 50,000 भांडवलातून 20,000 कमवता येतात. भांडवल तेवढंच राहिलं पण माझं प्रॉफिट वाढलं, ही माझ्यात सुधारणा आहे. अशी आपल्यात सुधारणा करता येते का, म्हणजे आपण मार्केट करण्यामध्ये आणखीन प्रगती झाली असं म्हणता येऊ शकतं. त्या दृष्टीने नेहमी विचार करत जा. बघूया मार्केट कसं रिस्पॉन्ड करत आहे. नमस्ते.